हाथ निकाले उन्होंने, थोड़ा सा दरख्त के ऊपर से बच्चों के ऊपर से थोड़ी पत्थर फेंक हुई। बच्चे थे, कोई ताना इंसान कोई नहीं था, और लेडीज थी। और इसके अंदर इधर से परेशान, वो इधर से आ गया, इधर से हम आ गए, इससे भी झगड़े का कंप्रोमाइज हो गया। और कोई ऐसा कुछ बड़ा कुछ हुआ भी नहीं, और इंशाल्लाह आगे होएगा भी नहीं, ऐसी हम गारंटी लेते हैं कि ऐसा होने भी नहीं देंगे। बस ये हमारा कहना है कि शांतता है, शांतता ही रहेंगे और हम मिलकर ही रहेंगे। आज मेरुण गावामध्ये रथ उत्सव असल्यामुळे लहान मुलांनी रथाची रॅली काढलेली शिवाजी चौकातनं। ती जोशीवाड्यामधनं येत असताना लहान मुलं, ते 15च्या आतचे मुलं आहे, लहान मुलं, त्यांनी रथोत्सव काढलं सायकलवरती। त्या ठिकाणी काही थोडासा मुस्लिम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी थोडासा वाद झाला। त्या वादाच्या रूपानं आम्हाला जेव्हा माहिती पडलं, आम्ही डिपार्टमेंटला या ठिकाणी बोलवून सर्व इक्बाल पिझाने फोन केला। त्या ठिकाणी ते 5 मिनिटात हजर झाले आणि दोघंही समाजाचे ज्येष्ठ लोक या ठिकाणी जमल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट संपूर्ण आल्यानंतर थोड्याच वेळात पूर्ण वातावरण शांतता करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आता तुम्ही बघा सर्व शांतता झालेलं आहे। लहान मुलांमुळे या ठिकाणी थोडेसे भांडणं झाले दोन समाजामध्ये, पण आताच्या स्थितीत सर्व शांतता आहे। आणि या गावामध्ये पहिल्याच वेळा अशी घटना घडलेली आहे, त्याचा आम्ही निश्चित करतो। आणि दोन्ही समाज आम्ही या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतो आणि यापुढेही राहतील याचे आम्ही गवाही देतो। मेरुण का ये इलाका शांतता का पैकर, आज तक यहाँ पे ऐसी कोई घटना कभी नहीं हुई, लेकिन आज ये छोटे छोटे बच्चों की वजह से एक वातावरण में यहाँ तनाव हो गया था। लेकिन इत्तेफाक से ऐसा हुआ कि हम लोगों ने पुलिस डिपार्टमेंट को कॉल किया और पुलिस मौके में यहाँ पर पहुँचकर, पुलिस डिपार्टमेंट पहुँचकर यहाँ पर सबको शांतता किया, सबको अपने घरों में भेजा और यहाँ पर पूरा एक अमन का माहौल है। और हम बच्चों की वजह से हुआ था, लेकिन अभी फिलहाल यहाँ पर अल्हम्दुलिल्लाह शांतता का माहौल है। अभी ये सब कोई माहौल यहाँ पर कारणावरनं वाद झालेला होता, देखाव्याच्या याच्यावरनं। त्याच्यातनं किरकोळ त्यांच्यामध्ये वादावादी झालेली आहे। आता वातावरण शांत आहे, कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका। आम्ही दोघं बाजूने जे आगाऊपूर आहेत त्यांच्याबद्दल शोध घेत आहोत। आता सध्या शांतता आहे, कुठलाही अफवांवर विश्वास ठेवू नका।